हे प्लांटर। हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। आज आमच्याकडे आहे आलू पुरीचा बेत, आलूची भाजी आणि पुरी। ॲक्च्युली सकाळी मुलांना टिफिनला हवं होतं, सो बनवलं होतं। आता आलूचे पप्पा आले, सो त्यांचं म्हणणं आहे मलाही पुरीच बनव, पण मी माझ्यासाठी बनवते आहे पोळ्या। कारण काल साडी वेअर केली ना तर लक्षात आलं माझा हा जो छोटासा टमी आहे तो आता म्हणजे मोठासा दिसायला लागलेला आहे। सो डाएट तरी नाही, पण तरी मला काही गोष्टी आता फॉलो कराव्या लागतील। जसं मी ठरवलंय आजपासून शुगरी पदार्थ बंद करते, कारण जसं ऊन चालू झालंय तसं आईस्क्रीम आणि कुल्फी वगैरे बनवायचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळे मग लगेच जे आहे फॅट दिसायला लागतं। म्हणून मी जपणार आहे थोडंसं स्वतःला आता, म्हणून माझ्यासाठी इथे पोळ्या करते आणि आरोहीच्या पप्पांना तेवढ्या पुऱ्या बनवून देते। चला आता पटपट मला सर्व स्वयंपाक जो आहे आवरायचा आहे। आरोहीच्या पप्पांसाठी जसं मी सांगितलं साईड बाय साईड पुऱ्या चालू आहेत, माझ्यासाठी पोळ्या चालू आहे। आईकडचा वानुळा घेऊन आली त्या दिवशी आरोहीच्या पप्पांनी बघितला होता, सो त्यांचं म्हणणं होतं तू घेऊन आली, दाखवलं फक्त, खायला काही दिलं नाही। सो आज म्हटलं कढईमध्ये तेल आहे, सो ते सर्व आरोहीच्या पप्पांना तळूनही देते। सो इथे मस्त चिकाच्या ज्या कुरड्या असतात गव्हाच्या त्या मी इथे तळल्यात, त्यानंतर चकल्या होत्या, पापड, म्हणजे सर्वच काही तळलं आणि त्यानंतर असं काहीसं आजचं आमचं जेवण होतं। आता ऑइली नको म्हणून पुरी तेवढी मी टाळली, पण पापडांवर आणि या कुरडीवर माझं मन गेलंच। आता बघा 2 वाजता आहेत आणि पिऊसाठी हे एक मोठं सरप्राईज असणार आहे। ते म्हणजे हे माहिती आहे का, एक्झाम संपली ना तेव्हाचं पिऊचं कंटिन्युअसली चाललेलं आहे। इवन जसा मार्च महिना लागला तसं त्याचं चाललेलं आहे, कधी मम्मा समर येतो आणि कधी तुम्ही मला टब काढून देता, मला स्विमिंग टब हवा आहे, असं तसं। पण मी त्याला सांगितलं होतं तुझी एक्झाम झाली की तुला टब काढून देते, म्हणजे फुलवून देते। त्यानंतर त्याची एक्झाम झाल्यानंतर पुन्हा त्याचं तेच चालू झालं, तर त्याला बोलले दीदीची एक्झाम होऊ दे त्यानंतर काढून देते। दीदीची एक्झाम झाली, गावी गेलो आलोत, तेव्हापासून पिऊचं कंटिन्युअसली जे आहे काही म्हणजे हेच चाललंय, मला कधी देता तुम्ही टब काढून। आणि आमचं ना काही काम निघतंय, कूलरचं काम वगैरे होतं आणि आमच्या माइंडमध्ये कुठेतरी होतं आधी कूलर वगैरे सेट करू आणि त्यानंतर हा टब वगैरे काढू। काल तर तो हट्टालाच पेटला होता, पण काल यांना वेळ मिळाला नाही। फायनली आम्ही दोघांनी आज हा टब फुलवला। चला आता हे त्याच्यासाठी हे मोठं सरप्राईज असणार आहे। या गार्डनमध्ये तर हा टब राहतो, पण अडचण होते जरा, सो तिकडचं गार्डन रिकामं असतं, ड्राय बाल्कनी, सो तिथे हा टब मी आता ना आधी वॉश करते छान आणि मस्त पाणी वगैरे सर्व जे आहे भरून रेडी करून ठेवते आणि खूप आनंदी असणार आहे तो आज। हा टब बघितल्याबरोबर त्याचे एक्सप्रेशन तर पाहण्यासारखे असतील। चला आता येईल तो, अवघे 15 मिनटं बाकी आहेत फक्त त्याला यायला, म्हणून मी पटकन जे आहे बाल्कनीमध्ये आली। हे प्लांटर आता या बाल्कनीमध्ये ठेवता येणार नाही, नाहीतर टब ठेवताना अडचण होईल, म्हणून ते मी गार्डनमध्ये घेऊन गेले। त्यानंतर बाल्कनी मस्त वॉश केली, हातोहात या सर्व झाडांना पाणीही दिलं आणि ती झाडं वॉशही करून घेतली। त्यानंतर ना खरं तर माझं इथे चेक करणं चाललेलं, टब ठेवल्यावर सर्व प्लांटर्समुळे टबचं काही नुकसान तर होणार नाही ना, कारण बरेचसे प्लांटरनं तारांनी बांधलेले आहेत, कुठे 1-2 खिळाही आहे भिंतीला, शिवाय असेही काही प्लांटर्स आहेत जे टोचू शकतात। म्हणजे काळजी घेतलेली बरी असते नाही का, कारण अशा महागड्या वस्तू आपण पुन्हा काही मुलांना खेळायला घेत नाही। सो त्यामुळे सर्व काळजी घेतली आणि बघा ना आधीच इतकी कमी जागा आहे, इतकी अडचण आहे, पण मुलांच्या आनंदासाठी आपल्याला म्हणजे किती जास्त ॲडजस्ट करावं लागतं। ॲक्च्युली हा टब इथे भरला ना की मला म्हणजे कसे कपडे वाळायला घालू, काय करू, खरं सांगते खूप जास्त अडचणी येतात। म्हणजे सकाळी मुलं नसताना आता मला हा वॉश करावा लागत जाईल, त्यानंतर उभा करून कपडे वाळायला घालावे लागत जातील, म्हणजे पटकन ते मुलं यायच्या आधी सुकलेही पाहिजे, अशा प्रकारे कपड्यांचं रुटीन मला आता ठेवावा लागेल।
तेव्हाच जे आहे म्हणजे माझे कपडेही सुकतील आणि मुलांनाही मस्त एन्जॉय करता येईल. आणि पिहू स्कूलमधनं आल्यानंतर त्याचा आनंद म्हणजे काय सांगू तुम्हाला, इतका म्हणजे खूप दिवस त्याने खरं तर या गोष्टीसाठी वेट केलेला आहे. जवळपास 15-20 दिवसापासून त्याचं चाललेलं. त्यामुळे फायनली आज तो भरपूर हॅपी होता. त्याच्यासोबत आरोही पण होतीच आणि दोघांनी मस्त बघा आता इथे एन्जॉय करतायत. मुलं ना म्हणजे उन्हाळा लागला की मुलांना पाण्याशी खेळायला फार आवडतं. इव्हन म्हणजे प्रत्येक उन्हाळ्यात त्यांचं तर वॉटर पार्कला चल असं चाललेलं असतं. नाहीतर आम्हाला स्विमिंग क्लासेस लावून दे किंवा कुठेतरी एका दिवसासाठी घेऊन चला असा त्यांचा हट्ट असतो. पण आता पारसला काही स्विमिंग क्लासेस अवेलेबल नाहीत आणि कुठे घेऊनही जायचं तर म्हणजे भरपूर केमिकल्स असतात बघा पाण्यामध्ये. तिकडनं आल्यावर स्किन अशी म्हणजे इरिटेट होते ना. त्यामुळे मागच्या वर्षी आम्ही हा डिसिजन घेतला आणि हा स्विमिंग पूल त्यांच्यासाठी आम्ही घरीच घेऊन आलोत. मुलं मस्त एन्जॉय करतात यामध्ये. इव्हन आपणही करू शकतो. हा मी ऑफलाईन जरी घेतलेला असेल तरी तो ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहे. त्याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तसंच प्रोडक्ट टॅगही करते. तुम्हालाही हवं असेल तर तुम्ही नक्की परचेस करा. किती 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 सुंदर दिसतंय ना हे प्लांटर. असे प्लांटर बघितले की असंही आपल्याकडे एक असावं असं आपल्याला मनापासून वाटत असतं. आणि मला तर म्हणजे जेव्हा मी गार्डनिंगची सुरुवात केली ना तर या अशा सिरॅमिकच्या प्लांटरबद्दल भरपूर क्रेज होतं. म्हणून मी हे घेतलं होतं. तुम्हालाही आवडत असतील तर मी तुम्हाला खरं सांगते, नका घेऊ. कितीही इच्छा झाली तरी नका घेऊ. आणि घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं ते मी पुढे सांगते तुम्हाला. पण असं का नका घेऊ याचं कारण आधी सांगते. बघा, या प्लांटरचा खालचा भाग मस्त ब्रॉड आहे पण वरचा भाग नॅरो आहे. आता कोणतंही प्लांट ग्रो होण्यासाठी किंवा ते टिकून राहण्यासाठी, जगण्यासाठी त्याची माती ना चांगली असणं गरजेचं आहे. ती माती चांगली भुसभुशीत असली पाहिजे. तिने पूर्ण पाणी पास आउट केलं पाहिजे. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे मातीच नाही तर ते प्लांटरही तसंच असणं गरजेचं आहे. त्यासाठी कोणतंही प्लांटर घेतलं तर आपण त्याला खालून भरपूर जे आहे छिद्र पाडत असतो. या प्लांटरला ऑलरेडी छिद्र आहे, छान मोठं आहे. तरीसुद्धा या प्लांटरमधून पाणी व्यवस्थित पास आउट होत नाही. शिवाय आता हे सिरॅमिक्स असल्यामुळे ते पाझरत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वरचा भाग नेमका नॅरो आहे. त्यामुळे त्या मातीला पुरेसं ऊन आणि हवा मिळत नाही. त्यामुळे ती माती सुकत नाही आणि ती माती सुकत नाही, ओलीच राहते. त्यामुळे पाणी साचून राहतं. मग त्यामुळे काय होतं, काही दिवस झाड त्यामध्ये मस्त जगतं आणि हळूहळू ते जायला लागतं. अगदी सर्वात स्टडी प्लांट जे काही केलं जात नाही, ज्याला बिलकुल केअरची गरज नसते, असं प्लांट मी या प्लांटरमध्ये लावलेलं आहे. ते म्हणजे स्नेक प्लांट. पण त्याचीही कंडिशन आता पाहण्यासारखी नाही. त्याचीही पानं बघा असे म्हणजे जी चमक पाहिजे, जी शाईन पाहिजे पानामध्ये, जो टवटवीतपणा पाहिजे तो नाही आहे. कारण त्याला व्यवस्थित पोषण नाही मिळत आहे. त्याची माती व्यवस्थित कोरडीच नाही होत आहे आणि त्यामुळे त्याची रूट्स ऑब्वियसली खराब झाले असतील. सो त्यामुळे प्लांटर घेताना खूपदा विचार करा. आणि असं प्लांटर घेत असाल तर माझं बिग नो आहे. सिरॅमिकचे प्लांटर तुम्हाला घ्यायचेही असतील तर ज्यांचा वरचा पार्ट हा चांगला ब्रॉड असेल ना, असे प्लांटर घ्या. म्हणजे त्यातल्या मातीला जे आहे ऊन आणि हवा लागेल. कारण तसंही कोणतंही सिरॅमिकचं प्लांटर घेतलं तर ते झिरपत नाहीत आणि त्याला भरपूर होल तुम्हाला पाडता येत नाही. एखादंच होल असतं त्याला, त्या व्यतिरिक्त होलही तुम्ही त्याला पाळू शकत नाही. त्यामुळे जर वरचा पार्ट मोठा असेल तर कमीत कमी उन्हाने आणि हवेनं तरी ते माती सुकेल आणि रूट रॉटिंग जे आहे ते होणार नाही. हे प्लांटर घेताना मी इतकी भयंकर एक्सायटेड होते. कारण सिरॅमिक प्लांटर माझ्याकडेही एक असावं हे खरं तर माझं एक स्वप्न होतं. पण खूप महाग असल्यामुळे मी ते नको करता फायनली मला हे मिळालं होतं. त्यामुळे मी प्रचंड आनंदात होते. पण जेव्हापासून मी हे घेतलं तेव्हापासून मला पस्ताव्याशिवाय दुसरं काहीच मिळालं नाही. म्हणजे माझं खरं तर ड्रीम प्लांटर आहे पण ते आता मला नकोसं झालेलं आहे. काल बाल्कनीमधले काही प्लांट वॉश केले तेव्हा यामध्येही जास्तीचं पाणी पडलं आणि त्यामुळे या प्लांटरमधल्या मातीची आणि प्लांट्सची काहीशी अशी अवस्था झालेली आहे. म्हणून या प्लांटरसाठी माझं बिग नो आहे. आणि तरीही घ्यायचंच असेल तर विचार करा, साईज बघा, सर्व गोष्टी व्यवस्थित चेकआउट करा, नंतरच घ्या. चला भरपूर दिवसानंतर तुम्हाला मी अशी निवांत इथे बसलेली दिसत असेल. आणि भरपूर दिवस झाले तुमच्यासोबत एकही क्राफ्ट आयडिया DIY काहीही शेअर केलेलं नाही, हो ना. कारण आता माहिती आहे तुम्हाला, पिहूची एक्झाम, आरूची एक्झाम, त्यानंतर माहेरी गेली आणि असंच जे आहे बिझी रुटीन चाललेलं आहे. पण काही बनवलं नाही किंवा काही आर्ट क्राफ्ट DIY काही केलं नाही ना.
तर मलाही चुकल्यासारखं होतं. सो भरपूर दिवसानंतर ही बॉटल माझ्या हातात आली. पॅराशूट जॅस्मिन विथ व्हिटॅमिन ई. याची काही मी ॲडव्हर्टाईज नाही करणार आहे. यापासून मस्त असं सुंदर सिंपल बट क्यूट असं DIY तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. आता मी तुमच्यासोबत खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे मॅग्नेट शेअर केलेले आहेत ऑलरेडी. हळदी कुंकाच्या वेळेस तर म्हणजे 60+ मी जे आहे मॅग्नेट बनवले होते. त्याआधीसुद्धा मी वॉलपुट्टीचा यूज करून तुमच्यासोबत मस्त मस्त मॅग्नेट शेअर केलेले आहेत. सो अगेन या बॉटलपासून मी एक फ्रीज मॅग्नेट तयार करणार आहे. अशा टाईपचं फ्रीज मॅग्नेट मी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मिशो या तिन्हीवर शोधलेलं होतं भरपूर महिन्याआधी. ते माझ्या विश लिस्टमध्ये आजही आहेत. त्याची प्राईस 150, 200, 250, 300 अशी समथिंग जी आहे. त्यामुळे घेताना मी विचार करत होते घेऊ का नको, घेऊ का नको, घेऊ का नको. कारण कोणतीही गोष्ट घेण्याआधी म्हणजे मला ते रिक्रिएट करता येईल का हे जे आहे माझ्या डोक्यात कुठेतरी चाललेलं असतं. सो आज ऑइल संपलं ना तेव्हाच मला क्लिक झालंच नाही, हा फेकू नको, यापासून तुला काहीतरी बनवता येईल. आणि लगेच मग मला ते मॅग्नेट आठवलं. सो चला आता बडबड बंद करते आणि या बॉटलपासून छान क्यूट असं मॅग्नेट तुमच्यासोबत शेअर करते. त्याआधी मी नाही करणार आहे. सो आधी ही क्लीन करते मी, कारण याला चिपचिपपणा आहे आणखी. आणि त्यानंतर भेटते तुम्हाला. तुम्ही जर का लक्ष देऊन ऐकलं असेल तर तुम्ही बॅकग्राऊंडला एक आवाज ऐकला असेल जेव्हा मी बोलत होते. पण आधी मी तेव्हा थोडासा पॉज घेतला. तिथे आरोहीचे पप्पा म्हणत होते बीटचं ज्यूस करते नाहीतर चहा करते. त्यांना मी जरी म्हटलं की नाही मी काही बनवणार नाही, पण तुम्हाला माहीत आहे त्यांचं तेवढं ते ऐकावंच लागतं. म्हणून म्हटलं आधी यांना काहीतरी बनवून देते, नंतरच मी निवांतपणे जे आहे माझं काम करू शकेल. नाहीतर मग त्यांची जी बडबड आहे ती कंटिन्युअसली मध्ये मला म्हणजे अशीच चालू राहिली असती. म्हणून मी पटकन उठले. त्यांनी 2 ऑप्शन दिले होते, मला चहा बनवून दे किंवा बीटचा ज्यूस. सो मी त्यातला हा हेल्दी ऑप्शन जो आहे चूज केला. बीटचा ज्यूस बनवला. अगदी इझीच आहे प्रोसेस, बऱ्याचदा शेअर केलेला आहे. यामध्ये जर आवळा असला ना की आणखी टेस्टी लागतं, पण आता आवळा नाही. सो काळं मीठ टाकूनही आम्ही हे ज्यूस पितो. खरं सांगू का, चव जरा गुळचट लागते, इतकं असं जिभेला छान वाटत नाही, पण हेल्थसाठी खूप छान असतं. म्हणून आम्ही दोघंही मस्त आनंदाने ते पिऊन घेतो. तर चला आता काम की बात. सो जी बॉटल होती ना ती मस्त क्लीन केली मी, सुकू दिली आणि आता त्याला कलर करायचा आहे. आणि त्यासाठी मी इथे ॲक्रेलिक कलर यूज करते आहे. त्यामधला हा जो येलो आहे ना, मस्त असा लाईट येलो आहे. सो तोच मला इथे द्यायचा आहे. ॲक्च्युली स्पंजने दिला असताना पटकन काम झालं असतं आणि असं आलंही माझ्या डोक्यात, पण स्पंजच जे आहे म्हणजे जास्तीचा कलर पितो आणि बराच कलर आपला वेस्ट होतो असं मला वाटतं. आणि एवढीशीच बॉटल आहे, ब्रशने सुद्धा लगेच कलर होईल, म्हणून मग मी ब्रशने कलर दिला. त्यानंतर हे आहे तिथे माझ्याकडे पिस्ता सेल. सो हे पिस्ता सेल याला ग्लूच्या मदतीने असे काहीसे चिपकवले, म्हणजे ते एक फुलाची कडी दिसते ना, बघा बरं एकदा. हां दिसते. सो चला ते चिपकवून झाले. त्यानंतर त्याला कलर केला. आधी पिंक कलरनं जरा डार्क दिसत होता, म्हणून त्यामध्ये छान व्हाईट कलरचं शेडिंग दिलं आणि आता ना हे काहीसं असं दिसतंय. त्यानंतर छान त्याला पानं वगैरे काढून घेतली आणि इतकं सोपी जे आहे आजचं DIY होतं. आणखी काहीच करायची गरज नाही आणि इतक्या कमी वेळात जे आहे माझं हे सुंदर म्हणजे प्लांटरच म्हणेल मी याला, फ्रीज मॅग्नेट प्लांटर जे आहे बनून तयार झालं. आणि इतकं सॅटिस्फाईंग हे सर्व असतं ना, इतकं छान वाटतं मला, इतकं निवांत वाटतं असं पेंटिंगचं वगैरे काही काम करताना की मी सांगू शकत नाही. माझ्यासाठी तरी म्हणजे असं कलरिंग वगैरे करणं फार सॅटिस्फाईंग आहे. त्यानंतर मायक्रमेचा थ्रेड होता, तो वरच्या साईडला चिपकवला. त्यानंतर 4 मॅग्नेट जे आहेत मी या बॉटलला अशा प्रकारे चिपकवून घेतले, कारण ह्या बॉटलमध्ये मी पाणी फिलअप करणार आहे, त्यामुळे तिचं वेट वाढणार आहे आणि मग ते 1-2 मॅग्नेटमुळे तोललं गेलं नसतं, म्हणून 4 मॅग्नेट चिपकवले. आणि त्यानंतर आता अर्धा 1 तास त्याला ना मी वेळ दिला ते चांगल्या प्रकारे चिपकण्यासाठी. आता इथे मला काही कटिंग्स हव्यात त्या प्लांटरमध्ये ठेवण्यासाठी. सो इथे हा मनी प्लांट आहे, हा खूप छान प्रकारे ग्रो झालेला आहे आणि फार खालपर्यंत लटकतो आहे. म्हटलं चला याच्याच कटिंग घेते. सो त्याच्या 2 कटिंग घेतल्या.
खालचे जे पानं आहेत कटिंगची ती अशा प्रकारे कट केलीत, म्हणजे कमीत कमी त्या कटिंगचे 5 ते 6 नॉट तरी पाण्यामध्ये राहिले पाहिजे. इतके जे आहेत खालची पानं आपल्याला कट करून घ्यायची असतात, तरच ती कटिंग जी आहे पाण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे ग्रो होते. म्हणजे फक्त मनी प्लांटबद्दलच नाही सांगते आहे मी, कोणत्याही प्लांटची कटिंग तुम्हाला ग्रो करायची असेल अशाच प्रकारे त्याचे 4 ते 5 नॉड एरिया तरी मातीत किंवा पाण्यात असले पाहिजे, तरच ती कटिंग जगते. सो चला, आता माझं प्लांटर म्हणजे फ्रीज मॅग्नेट बनवून तयार आहे. त्यामध्ये मी आधी पाणी ओतलं, त्यामध्ये ह्या कटिंग्स लावल्यात आणि हे आता असं काहीसं दिसतंय. मला तरी खरंच इतकं आवडलं की म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत. तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. सो असं होता आजचा अगदी सिंपल DIY, पण इतका सुंदर दिसतोय ना, म्हणजे काय सांगू तुम्हाला. अगदी टाकाऊपासून आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्या घरात अवेलेबल असतात. जसं पिस्ता असेल आपल्या घरातच असतात. त्यानंतर ऑइलच्या बॉटल तर महिन्यातनं किती 1-2 आपल्याला लागतच असतात. सो त्याही रिकाम्या झाल्या की फेकून देऊ नका. अशा प्रकारे तुम्ही त्याचा यूज करून घेऊ शकता. अगदी टाकाऊपासून तुम्ही छान क्यूट छोटे मोठे DIY जे आहे बनवू शकतात. सो पुन्हा एकदा अगदी टाकाऊ गोष्टीपासून तुम्ही स्वतःचं घर कसं डेकोरेट करू शकता. आय थिंक मी तुम्हाला थोडीशी आयडिया दिली या व्हिडिओमधून. होप सो तुम्हाला ती आवडली असेल. आणि असेच जर तुम्हाला छान क्यूट छोट्या मोठ्या आयडिया घर सजवण्यासाठी त्याही स्वस्तातल्या फ्रीमधल्या टाकाऊपासून आवडत असतील तर आजच्या व्हिडिओला लाईक पण करा, हाईप पण करा आणि मला कमेंट करूनही सांगा. म्हणजे याशीच रिलेटेड व्हिडिओ जे आहे मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. सो चला, आता घर आवरायचं आहे. भरपूर पसारा पडलेला आहे. केव्हाची इथे बसून आहे मी, त्यामुळे पण तरी मस्त वाटत होतं. हवा थंडीगार चाललेली, त्यामुळे बसले. सो चला, आता आधी घर आवरते. तेच आपलं सायंकाळचं झाडायचं आहे, पुसायचं आहे. त्यानंतर पटकन जे आहे रेडी होते आणि फिरायला जाते. बरं चला, तुम्हीही तुमची काळजी घ्या. बाय.